सायंकाळचे 6 वाजता सूर्य मावळत होता, अंधार होत होता. पहिला आपण जंगलात जात होतो, हा, पाठीमागं सूर्य मावळत होता. थोडा थोडा अंधार होत होता. थोडा थोडा अंधार पुढं जाईल तसं होत होतं. हा, मी पुढं सरजा मागं, मी पुढं सरजा मागं. एक पाऊल टाकणार, मी एक पाऊल टाकणार, तू एक पाऊल टाकणार, एक पाऊल टाकणार, मी एक पाऊल टाकणार. असं जात होतो. आत जात होतो. प्राण्यांचा, पक्ष्यांचा आवाज, सामसूट, सनसेटमध्ये जंगल असं असतं की नाही, शांत, झाडे झुडपे झोपलेले, म्हणजे थोडे झोपत होते. म्हणजे संध्याकाळ झाली ना, झाडे झोपत असतात. एक तत्व झाडांचं काय, संध्याकाळ झाली, तिलेसन झाली, रात्र झाली, झाडांचं काही तोड करायची नसते. हे महत्त्वाचं आहे. का, झाड झोपलेलं हा, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात तिने. बरोबर. म्हणून पूर्वीच्या लोकांनी सांगितल्यात रात्री झाडाखाली झोपू नये. गडगडलं तर कार्बन डायऑक्साईड सोडतायत तिने. गडगडलं पण वीज पडते, तेव्हा पण झाडाखाली उभारू नये पावसात. आता हिवाळ्याचा दिवस आहेत सर, आता कुठले वीज पडेल? सांगवाले ते पण माहिती दिली ना. रात्री का झोपायचं नाही झाडाखाली? झाड काय सोडते? कार्बन डायऑक्साईड सोडते. करेक्ट, कार्बन डायऑक्साईड सोडते. मग आपल्याला गुदमरल्यासारखं होणार. ऑक्सिजन ओढून घेते रात्री. हां, मग आपल्याला थोडं म्हणजे आपल्याला थोडासा त्रास होतोय, दमावाचा त्रास होऊ शकतो. बरं, आम्ही तिथनं गेलो मग पुढं, आणि पुढं गेल्यानंतर सर्जराव बघतोय काय, तूच बघितलंस ना, प्राण्यांचा आवाज. ते झालं की तिथनं पुढं आलो. तू काय बघितलास डोळ्यासमोर? आपले पाणी वाहताल, आपले काय धबधबा आणि वाहताला पाणी पाणी छा 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 छाळ, छा छाळ, पाणी असा आवाज येत होते. आणि ते आम्हाला ओलांडून पलीकडे जायचं होतं. हा, ते आपल्याला काय करायचं होतं? ओलांडून पलीकडे जायचं पलीकडे जायचं होतं. मोठी मोठी दगड आम्ही टाकली, पण पाणी होतं खोल. दगड मावना, दगड टाकलं, पाणी खाली दगड आणि सर्जाला पवायला येईना. ही ना. पवायला येते दोघांना, पण वाहतं पाणी इतक्या स्पीडमध्ये, छ छ छ छ छ पाणी आवाज. हा, एवढ्या स्पीडमध्ये होतं की आम्हाला त्याच्यावरनं चालता येईना. आणि वर माकडं झाडावर, झाडावर माकडं, ह्या झाडावर उडी खाते, त्या झाडावर त्या झाडावर खाते. खाली आपण बघा म्हटलं तर साप, खाली सापाची मला लय भ्या वाटते. साप, नाग आणि ढास तर एवढी. जंगलात ॲक्च्युली नगरपालिकेनं जंगलात औषध फवारणी करायला पाहिजे. लय ढासं झाल्यात, फोड्या उठल्यात सगळ्या. आणि तर आम्ही शेवट काय केलो, उलट्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेलो. का? कारण पाणी जिकडे चाललंय त्या सेटीने जायला पाहिजे, चाललंय तो गावाकडे जाण्याचा मार्ग ना. होय. पुढे जाऊन आपल्याला रस्ता मिळणार कुठं ना कुठं. तर जंगलात अडकलो आम्ही. अचानक दोघं उठून झोपत चालत गेलोय. हा, पुढं मग काय कुणीकडे वळलो आपण? पाण्याकडे, पाण्याच्या प्रवाहाकडे. म्हणजे वर, हा, वर वर खालच्या बाजूला. खाली, खाली गेलं खाली जाणार. पाणी कोणीकडे वाहणार? खाली. मग आपण वर कसं जाणार? उलटे चालणार ना आपण. पाण्याचा प्रवाह कोणीकडं? खाली. मग आपण जाणार कोणीकडं? खाली का जाणार? मग तू खाली जाणार. पाणी संकट गेलास तर आपण उलटे चाललं पाहिजे, वर प्रवास वर जाणार. मग पाण्याच्या विरुद्ध जायला लागेल ना. मग विरुद्ध जायला सांगाले. वर गेला तर मगाशी पाण्याच्या प्रवाहाकडे जायला लागेल म्हटलं, रस्ता बघायसाठी ओलांडून पलीकडं. रस्ता गेलास तू, पाण्याच्या वाताने गेलास तू, जाणार खाली, रस्ता तुला सापडणार नाही. बरं, मग आता कुठं जायचं आपण? उलट वर जायचं. पाण्याच्या विरुद्ध. वर हिगडा आहे काय? खाली हिगडा आहे? इकडे वर, इकडे खाली. खाली हिगडा लागला. पाणी वर इकडे उधारणार आपण. पण धबधबा असा पडालता ना. असंही आलता. आपण काय मी काय मिरर इमेज मध्ये बघालतो काय? नाही, असं येऊन मग असं येऊन खाली चाललं. बरं, आता धबधब्याकडे वर जायचं आपल्याला. वर जायचं आहे जरा वर. धबधबा म्हणजे धबधबा लांब, धबधबा लगेच येणार नाही. हे धबधबाचं त्याचं वळण आहे, म्हणजे ते पाण्याचा प्रवाह जाणारच आहे. धबधबा लांब आहे तिथनं. अजून धबधबा आपल्याला दिसला नाही आहे झाड्यामधनं. झाडं झुडपं आहेत सगळीकडे. तू लगेच धबधबा दिसला म्हणून नकोस. झाडं झुडपं आहेत. धबधबा दिसायला आहे ना आपल्याला इथनं? नाही दिसला, पुढे आहे अजून. झाडाच्या पलीकडे आहे. केवढं मोठं झाड आहे? सगळे झुडपं झुडपच आहेत ना. झुडपच आहेत सगळं. बरं, मग आता वर जायचं आपल्याला. पुढे फायनल आहे. म्हणजे आपण धबधबाकडे गेलो, पाणी काय होणार आपलं खोल असते ते कमी होत जाणार आहे. आपल्याला वर चाललो आपण.
टेकडाकडे चाललो आपण. हम्म. खाली गेलास तर पाणी खोल होत जाणार. आपण वर जाणार दगडावरनं खाली वर. मग ते खोल कमी कमी होत जाणार. मग रस्ता आपल्याला सापडणार. आपण एवढ्या पाण्यात गेलो तर आपल्याला रोड सापडणार. पाण्यात उभारा लागणार. मग आपण पोहू शकणार उलटे बाजूने. मग रस्ता आपल्याला सापडणार. म्हणजे जिकडं पाणी जास्त आहे तिकडं खोल नसणार. कुठं वर वर आपण धबधबापाशी खोल असते ते. धबधबापाशी खोल असते ते. मग धबधबा जिथं पडतोय हां तिथं खोल असते जास्त. तिथं खोल जास्त. मग वर कुठं वर जिथनं धबधबा पडालाय तिथं खोल नसते ते. तिथं खोल नसतंय. जास्त नसते खोल तिथं. तिथं पाणी फक्त सरवा करते. पाणी असं असं पडते. खोल खाली पाणी कुठं पडते तिथं खाली खोल असते. वर जायचं. वर जायचं रस्ता आपल्याला वळ वळलो. वळलो. हां परत जागेवर ये. हां चालत गेलो. पायाला दगड लागाले. पायाला दगड लागला. चप्पल घातले ना आपण. शूज घातले. स्पोर्ट शूज घातले की आपण जंगलातलं. जे लागलं तर ते थोडं लागेल ना कुठं पायाला. जाणवाले दगड पायाला रेटालाय. रेटालाय. हां ओके. दगड फार गोल होती काय काटेरी होती. ते काय बघले नाही तर पाण्यात काय बघणार आहे आपण. दगड कसले. पुढे गेलो. आता काय लागलं. आता जरा बरं वाटलं. जरा निम्मा वाटत. आता जरा मातीचा रस्ता आला. चिखल आला. अरे पाय घसरल्यात. पाय घसरल्यात. काय सुधरेना. काय सुधरेना. अंधार पडला. अंधार तर पडला. आता नियोजन चालू लावायला लागणार. नियोजनपेक्षा पहिला काय तंबू. त्याच नियोजन म्हणालोय. तू कसलं नियोजन म्हणाल. तंबूच सांगवाले. तंबूच मारायला पाहिजे रे. तंबू मारून आपल्याला राहायला लागणार आहे. जेवणाची व्यवस्था अजून केलं नाही. योगानं आपण धरणाजवळ आहे. पाण्याजवळ आहे. धबधब्याजवळ आहे. मासे मारायला येत्यात. मासं मारायचं कसं. मासाले काढ आहे. आपण गळ आणलोच नाही. गळ आणल्यापेक्षा आपण एक कापडे वगैरे असल्या तर त्यात पाणी टाकल्यावर धरून भरलास तर पण मासे अडकू शकतात. आपण खोल आहे ना. उभारणार कसं आपण त्यात धरून. मग अवघड आहे. मग काय झाडबीड बघायला पाहिजे आपल्याला. फळं वगैरे जंगलात फळाची झाडं असणार की. असतात की. ते हे जे काय म्हणते आपण काळे म्हणून घे. मनुकच नव्ह ते ह्याचं बोराचं झाड. बोरात झाड असतात. काय तर असतं. बोरिंग झाड काय तर असते. काळ हा ते काय तर असते. करवंद काय तर असणार मिळणार. पण आता थंडीचे दिवस आहेत ना. उन्हाळ्यात आलं करवंद. काय तर खायला मिळणार झाडाला. मग तर हुडकायला जायला पाहिजे. हुडकायला लांब जायला लागणार आपल्याला. मग तू जाणार का मी जाऊ. अंधारात. मग आपण आणलेलं नव्हतं काय पार्सल करून. मग ते तुला कळायला पाहिजे ना. मी मालक तू कामगार. सगळी बॅग तू घेतलाय. बॅग घेतलाच नाहीस तू. मग आता तू हुडकून येतोस तर मी तंबू मारतो. तंबू मारणार. कशा मारणार तंबू तू. तंबू आणलोय ना आपण. आणलायस होय. मग काय ते चांगलं काम केलंयस. म्हणजे काय मग झोपणार कुठं. मला माहिती आहे ना आपला ते प्रवास 4 दिवसाचा आहे ते. मग तंबू मारल्यावर काय. आणि तंबू मारल्यावर पहिली गोष्ट हे करायला पाहिजे आपल्याला. काय करायला पाहिजे. लाकड तयार करून जाळ तयार करायला पाहिजे. जाळ कसं तयार करणार आता. का कॅडेपीठ कुठं आहे. ते पण आणलं नाहीस. बॅग तुझ्याकडे दिलं ना. खायची वस्तू पेटवायची वस्तू. आणि मी आत्ताच सांगतो तंबू मारल्यावर मला एकट्याला झोप लागत्या. संघ कोण असलं तर झोप लागत नाही. मग मी बाहेर बघू. मग तू बाहेर झोप. मला कोणतं नेलं तर मी वाचलो. तुला कोण कशाला नेल सर्जा. हा प्राणी का असं म्हणणार आहे का तू सर्जाईस काय म्हणून. मग प्राणी म्हणणार आहे काय तू सर्जाईस म्हणून. का म्हणणार आहे तू सर्जा तू बस तुला नेत नाही असं म्हणणार आहे प्राणी. गप्पा मार ना त्या संघ. काय गप्पा मार प्राण्याचं होय त्याच्या भाषेत बोल. काय समज आता वाघ आला. हां तू कसं बोलणार त्याच्या संघ. काय म्हटलं असे त्याला. तू कसा आहेस. मग वाघ कसं बोलणार. हे काय म्हटला. हे काय म्हटला. मी बरा आहे. मग त्यालाच विचार ना. काय जेवणाची काय व्यवस्था. मटन बिटन त्याला विचारलास तेच आपली व्यवस्था करेल. लक्षात ठेव. अरे पण ते हरिण बिरीण मारलेला असणार की. ते धुवून शिजवून खायला घाले त्याला. पण शिजवणार कसं. गाड्याच पिटीच नाही. गाडी भेटेल नाही. मग दगडाला दगड घासून मारलं तर. दगडाला दगड घासून आता सगळं म्हणजे धबधब्याजवळ आहे ना. मग काय सगळी दगड वळली. आपण जरा इथं जायचं वर वाळ्यामध्ये. वाळ्यामध्ये तुम्ही परत सकाळ होणार की.
मग पर्याय पर्याय डेंजर आहे. हां माझं उपाशी बसायला लागणार असं वाटते रात्रीचं. नाही नाही काय तर सरजा खायला लागणार की एक काम करू एवढं जर कापूया की सगळंच बसूया की रात्रभर चप्स चॉप्स बर चेष्टेचा विषय नाही बरं मी तंबू मारतो तू बाहेर झोप हे मला बाहेर झोपलं ना काय आवाज लय बाबा. आवाज तसं डास डास उचलून येतात मला. ते वाघ नेणार नाही डास येतील उचलून. एवढी मोठी डास होती हे, एवढी होती डास एवढी मोठी. एवढी मोठी होती काय नाव त्यांचं डासांच आहे. डासांचं काय माहिती आपल्याला नाव असतं त्याचं. त्याने काय बारसं काढले का आपण काय काढलं. मच्छर. अच्छा तिथनं पुढं आपण आता काय करायला लागणार पहिला खाण्याची व्यवस्था करायला खाण्याची व्यवस्था पहिला पाहिजे. मग आता एक काम करूया घरला परत जाऊया आणि गाड्यापेटी बिड्यापेटी अरे एवढ्या लांब नाही इथं आले प्रवास करून आणि तू आणि जगानंतर लांब चाललायस परत. मला काय होणार नाही बाबा ते काय तू काय पण कर. मग तर आज नाही खाल्लो आजची रात्र निघाल उद्या काय करणार उद्याचं काय तर दिवसभर बघायचं की फिरायचं की दिवसा. कुठं मार्केटला जाऊया नाही जंगलात मिळणार काय तर 100% मिळणार. जंगलात आहे मिळणार. जंगलात असा आहे वस्तू खायचं काय वस्तू मिळणार नाही असं नाही सगळी मिळणार. आयुर्वेदिक मिळणार. आयुर्वेदिक तर महत्त्वाचं आहे. जडीबुटी जडीबुटी. कंदमुळं खाऊ शकतो हा, आपण मग सर्जेराव येस कंदमुळं खाऊ शकतो आपण मग कंदमुळं कुठं मिळणार बघा धबधब्याच्या हुडकायची शेजारी हुडकायची की. कंदमुळं कुठे मिळतात धबधब्याच्या शेजारी कंदमुळाचा कलर कसा असतोय लालसर. लालसर एक्झॅक्ट लालसर. लालसर लालसर झाडाचा बुंदा बघायचा हम्म. तोडणार कशानं ते पण आणलं नाही उपसून. एवढा मोठा बुंदा असा उपसायचा कसा आपण मोहिंजोदारो त्या काळात जाऊ आपण दगडाची हत्यारं होती माहिती आहे काय हम्म. आठवत आहे काय दगडाची हत्यारं करायची बरोबर. आता आपण दगडाचा हत्यार तयार करू दगडाचं हत्यार तयार करून ती कंदमुळं तोडू महत्त्वाचं लागेल आता आपल्याला एखादा टमरेल धरणाचं पाणी गरम करायला टमरे कुठं आणले आपण. पिशवीच आणलो आणि टमरेल कुठं आणू. ते बॅगच विसरून आलाय सरकारने मग त्याला पर्याय आहे. नाळाचं हे घ्यायचं असं नाळाचं ह्याचं बकल त्यात पाणी साठवायचं. मग आता नारळ कुठं हुडकायचा असणार की नारळ झाडं असते की नसते. जंगलात नारळात झाड कुठं आलं असतेच की एवढी झाडं असत. कुठल्या जंगलात गेलोय आपण साऊथ आफ्रिका. मग साऊथ आफ्रिकेचा नारळाचा काय संबंध नाही केरळात नारळ आहेत सगळी काय तर सगळी नारळ केरळात आहेत म्हण बघू सगळी नाळं केरळमध्ये आहेत. सगळी नारळ केरळात आहेत सगळी नाळं केरळमध्ये आहेत. सगळी नारळ केरळात केरळात सगळी नाळं केरळात आहेत. सगळी सगळी नारळ केरळात आहेत फास्ट सगळी केरळी नाळ्यात आहेत. अशा बास जपो तर आता आम्ही जातो नारळ हुडकायला तुझा त्याचं बकल मोठे येते असं त्यात पाणी साठवायचं. तू जा कंदमूळ हुडकायला हम्म. मी जातो नारळ हुडकायला बर. आल्यानंतर दोघं मिळून काय करूया दगडाची हत्यार तयार करूया हम्म. हा हम्म. झाड बघितलास की मार्क कर हम्म. वास घे आणि तिथनं परत ये मालिका जातोच परत. आता पुढच्या एपिसोडमध्ये त्यांना सांगायला काय नको हां सांगू पाहिजे. त्यांना सांग ना पुढच्या आवडलं असलं तर सबस्क्राईब करा आवडलं असतं तर सबस्क्राईब करा. काय करा सबस्क्राईब करा हां आणि ह्याची पुढची कहाणी लवकरच बघायला मिळेल. त्यांना विचार पहिला आवडले असले तुम्हाला तर आवडले का सांगा, बघा, आम्हाला दुसरी सांगा. कहाणी बघायची आहे ही तुम्हाला आणि कॉमेडी ह्याचा रायटर कोण आहे सांग तू